गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड आयोजित 30 दिवसीय पोलीस भरती पूर्व ऑनलाईन मार्गदर्शन कोर्ससाठी इथे जॉईन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी प्रथम स्वागत करतो। तसेच आजच्या या ऑनलाईन कोर्ससाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय मोजाड सर यांचे सुद्धा मी स्वागत करतो व त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या मार्गदर्शन वर्गाला सुरुवात करावी। प्लीज सर, धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्र, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या माध्यमातून सुरू असलेला हा सत्र किंवा वेगवेगळ्या विषयांची पोलीस भरतीच्या संदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या विषयांची रोज थोड्या का वेळात असेना की आपण घेत असलेली माहिती आणि आपल्याला भविष्याचा राजमार्ग निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरते आहे। त्या दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे। मूळ मुद्दा आहे, आता आपण मराठीच्या संदर्भात चर्चा करत आहोत। जीएसच्या संदर्भात बरीच मोठी चर्चा झालेली आहे, काही थोडीफार चर्चा शिल्लक आहे, ते आपण शेवटच्या काही दिवसात करणार आहोत। सध्या आपण मराठीवर कॉन्सन्ट्रेट करतो आहोत आणि अशा प्रकारचं जे काही मराठी हा सब्जेक्ट आहे, महाराष्ट्राच्या शासनामध्ये, शासनाच्या सेवेत किंवा महाराष्ट्राच्या प्रशासनात जर आपल्याला अधिकारी किंवा आपल्याला जे आहे ते एखाद्या शिपाई पदावर जर जायचं असेल तर महाराष्ट्राची मराठी भाषा व्यवस्थित समजणं, व्यवस्थित बोलता येणं किंवा त्यातील व्याकरणाचे अन्वयार्थ काढता येणं, ते जे आहे ते आपल्याला अत्यावश्यक आहे। त्यामुळे पोलीस भरतीसाठी सुद्धा जवळजवळ 25% वेटेज हे जे आहे मराठी या विषयाला साधारणतः देण्यात आलेलं दिसतं। त्याचबरोबर मराठीमध्ये व्याकरणाचा काही भाग आहे, शब्द सामर्थ्याचा किंवा व्होकॅब्युलरी ज्याला म्हटलं जातं त्याचाही काही भाग आहे। जसा आपल्याला वेळ मिळेल किंवा जसं आपलं नियोजन आहे त्यानुसार मी एक टॉपिक जो आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे। कालच्या लेक्चरला आपण मराठी भाषेची पार्श्वभूमी किंवा त्या संदर्भात विचारले जाणारे काही प्रश्न त्यांची प्रथमतः चर्चा केली आणि मग व्याकरणाच्या दृष्टीने किंवा मराठी भाषेच्या इनिशियल स्ट्रक्चर जे काही आहे किंवा मूलभूत ज्ञान जे आहे ते त्या दृष्टीने म्हणजे अल्फाबेट्स किंवा मराठीची वर्णमाला त्या संदर्भात चर्चा केली आणि वर्णमालेविषयी जे काही प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात किंवा ज्या काही कन्सेप्ट वर्णमालेविषयी महत्वाच्या आहेत त्यांची थोडक्यात आपण चर्चा केली। आज आपल्याला जो काही मुद्दा बघायचा आहे मराठी व्याकरणाच्या संदर्भात जो काही पुढचा टप्पा आहे तो म्हणजे संधी विचार नावाचा टप्पा आहे की त्याविषयी एखाद दोन प्रश्न पोलीस भरती परीक्षेला विचारले जातात। तर तो संधी, त्यानंतर मराठी भाषेतील अत्यंत समृद्ध आणि अत्यंत प्रगल्भ असा जो काही टॉपिक आहे तो म्हणजे शब्दांच्या जाती आणि मग नंतर शब्दांच्या जातींशी रिलेटेड असणारे जे काही लिंग वचन विभक्ती त्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। जितका काही वेळ भेटेल आणि जो काही विचार मला पुढे नेता येईल तोचा माझा प्रयत्न असणार आहे। काहीही अडचण असली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून माझ्याशी संवाद साधत चला। तर आता आपण बघणार आहोत संधी, की काल साधारणतः आपण बघितलं की आपण जे काही बोलतो आपल्या बोलण्यातून जे काही अशा प्रकारचे ध्वनी प्रगट होता आणि ते अशा प्रकारचे ध्वनी जर लिहून ठेवले तर त्याला अक्षर म्हटलं जातं आणि मग अशा प्रकारच्या अक्षरांना सुनियोजित पद्धतीने व्यक्त करण्यासाठी वर्णमाला अस्तित्वात आलेली आहे आणि मग प्रत्येक भाषेची एक वर्णमाला असते, त्या वर्णमालेच्या माध्यमातून लिपी आणि त्या लिपीद्वारे अशा प्रकारची ते अक्षर व्यक्त केली जातात किंवा लिहिली जातात। मराठी भाषेच्या संदर्भात सुद्धा अशा प्रकारची मूलध्वनी आहे आणि मूलध्वनींच्या माध्यमातून अशा प्रकारची वर्णमाला तयार झालेली आहे, ज्या वर्णमालेमध्ये सध्या 52 वर्ण आहे। आधी 48 होते, नंतर 50 आणि सध्या महाराष्ट्र शासनाच्या सर्क्युलरनुसार 52 वर्ण आहे। यामध्ये जे आहे ते 14 स्वर आहे। स्वर आधी 12 होते, आता 14 स्वर झालेले आहे। संगीतामध्ये 7 स्वर आहे। संगीत हा जो काही विषय आहे संगीतामध्ये 7 स्वर आहे। मराठी भाषेमध्ये आधी 12 स्वर होते, त्याची 12 खडी होती, आता 14 स्वर झालेली आहे। मग मूळ मुद्दा आहे संगीतामध्ये 7 स्वर आहे। आपल्याला माहित आहे की भारतीय संगीताचा जनक असणारा जो काही ग्रंथ आहे तो सामवेद नावाचा ग्रंथ आहे आणि या सामवेद नावाच्या ग्रंथामध्ये सा रे ग म प ध नि सा अशा प्रकारचे 7 स्वर गेलेले आहे किंवा दिलेले आहे आणि त्या 7 स्वरांमध्ये सर्व संगीत जे काही ते डेव्हलप झालेलं आहे। मग मूळ मुद्दा मला जो काही सांगायचा आहे की संगीताचे स्वर जरी 7 असले तर या मराठीमध्ये जे आहे ते 14 स्वर आहे। आधी 12 स्वर होते आणि 14 स्वर सध्या आहे। 2 जे आहे ते स्वरादी आहे, अम आणि अहा, आणि 2 नवीन स्वर इंग्रजी भाषेतून अरविंद मंगळूरकर यांच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र शासनाने मराठी वर्णमालेमध्ये इन्क्लूड केलेले आहे आणि बाकीचे जे आहे ते 34 जे आहे ते व्यंजना आणि त्याचबरोबर 2 जोडाक्षर किंवा 2 संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ
याद्वारे अशा प्रकारची परिपूर्ण आपली वर्णमाला आहे किंवा अल्फाबेट्स आहे, त्यामध्ये 52 वर्ण आहे. आणि या वर्णमालेचे वेगवेगळे सिंथेसिस किंवा भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र त्याला आपण व्याकरण म्हणतो. आणि मग हे स्पष्टीकरण करताना वेगवेगळे सिंथेसिस किंवा वेगवेगळे अशा प्रकारचे आविष्कार होत गेले आणि ते आविष्कार वेगवेगळ्या त्रिसूत्रबद्ध स्वरूपात मांडले गेले आणि अशा प्रकारचं भाषेचं व्याकरण, ते व्याकरण जे आहे ते मराठी भाषेचं अस्तित्वात आलेलं आहे. आणि त्याविषयी जे काही प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्यांची चर्चा आज आपल्याला करायची आहे. आज आपला पहिला आणि महत्वाचा टॉपिक आहे तो आहे संधी. तर अशा प्रकारचा संधी म्हणजे नेमकं काय किंवा मराठी भाषेच्या वर्णमालेमध्ये किंवा मराठी भाषेच्या व्याकरणामध्ये किंवा मराठी भाषेच्या वापरामध्ये या संधीचं कशा प्रकारचं युटिलायझेशन आहे किंवा कशा प्रकारचं इम्प्लिमेंटेशन आहे. मग संधी याचा अर्थ असा आहे सांधणे किंवा जोडणे. शब्द अगदी जे आहे ते हृदयावर कोरून ठेवा की संधी म्हणजे काय, तर याचा साधारणतः अर्थ आहे सांधणे किंवा जोडणे. म्हणजे मराठी भाषेत जेव्हा दोन शब्द जोडले जातात किंवा दोन शब्द सांधले जातात तेव्हा संधी तयार होते किंवा तशा प्रकारचं जे आहे ते शब्दांच्या संधी तयार होतात. मग अशा प्रकारचं जे आहे ते संधी म्हणजे जे आहे ते सांधणे किंवा जोडणे. खरं तर मूळ मुद्दा आहे मराठीमध्ये जोडाक्षर भरपूर आहे. इंग्रजीचा मुद्दा असा आहे की इंग्रजीमध्ये जोडाक्षर नाहीत. इंग्रजी भाषेमध्ये जरी जोडाक्षर असली तरी इंग्रजी जी काही लिपी आहे ग्रेगेरियन त्या लिपीमध्ये मात्र जे आहे ते जोडाक्षर नाही. म्हणजे आपल्याला जे आहे ते शब्द लिहायचा आहे प्रकाश, तर मराठीमध्ये अशा प्रकारचा शब्द लिहावा लागतो प्र, म्हणजे हा प ला र जोडलेला आहे, मराठीमध्ये हे जोडाक्षर आहे. पण इंग्रजीमध्ये प्रकाश लिहिताना तुम्ही जे आहे ते सरळ असा लिहिणार आहे. म्हणजे इथे जे आहे इथे कोणताही एकमेकाला जोडावा लागलेला नाही. दिसत नाही का? जास्त कंप्लेंट्स आहे का? दिसते आहे का नाही मला रिप्लाय द्या येस ऑर नो मध्ये. दिसते सर, दिसते. नसेल तर नो लिहा. भरपूर मुलांना दिसत आहे किंवा भरपूर जणांना दिसत आहे. ज्यांना दिसत नसेल त्यांनी फक्त ज्या काही टेक्निकल अरेंजमेंट करता येतील त्या टेक्निकल अरेंजमेंट करून बघा. वेळ आपल्याकडे कमी असतो. मूळ मुद्दा मला सांगायचा आहे की जोडाक्षर मराठी भाषेत भरपूर आहे. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, एखाद्या व्यक्तीचं नाव लिहिताना आपल्याला जोडाक्षर युटिलाइज करावे लागतात. मराठीमध्ये पण इंग्रजीमध्ये त्याचंच नाव अशा प्रकारचं आपण लिहितो. त्यामध्ये जोडाक्षर म्हणजे आपण लिहित नाही, अक्षर जी आहे ते अक्षर जोडाक्षर इंग्रजीमध्ये नाही. मग मूळ मुद्दा आहे की अशा प्रकारची मराठी भाषेत जी काही जोडाक्षर आहे म्हणजे दोन शब्द जोडून एक शब्द तयार केला जातो, वेगळा शब्द. तेव्हा जेव्हा दोन शब्द जेव्हा जोडले जातात, अशा प्रकारचे जेव्हा दोन शब्द जोडले जातात आणि हे दोन शब्द एकत्र येताना नवीन जो काही शब्द फॉर्म होतो किंवा तयार होतो तेव्हा संधी होणे असं म्हटलं जातं किंवा ते जोडणे किंवा ते सांधणे म्हणजे संधी झाली असे म्हटले जाते. तर अशा प्रकारचे दोन जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशा प्रकारची संधी होत असते. मग अशा प्रकारचा जो आहे तो जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणजे दोन शब्द आहे, उदाहरण मी सांगणार आहे, फक्त पहिले कन्सेप्ट क्लिअर करतो. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, शब्द विचारपूर्वक आहे का, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. तर मूळ मुद्दा आहे की दोन शब्द एकत्र येताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे जेव्हा एकत्र येऊन एक नवीन जोड शब्द तयार होतो, हे एकत्र येऊन एक नवीन जोड शब्द आणि अर्थपूर्ण अशा प्रकारचा शब्द तयार होतो, त्यालाच संधी असे म्हटले जाते. किंवा संधीमध्ये नेमकं काय जोडलं जातं, तर संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण शब्द आहे, अक्षर नाही. इथे अक्षर हा शब्द नाही. अ ब क ड ई ही अक्षर आहे किंवा अशा प्रकारचं जे काही आहे ती अक्षर असतील. पण वर्ण म्हणजे काय, जेव्हा आपण क म्हणतो, क हे अक्षर असेल पण त्याचा वर्ण काय आहे, क प्लस अ, म्हणजे क मध्ये अ चा पण उच्चार आहे. म्हणजे शेवटचा वर्ण क चा कोणता झाला, वर्ण जो काही आहे ते अल्फाबेट हा झाला. म्हणजे मूळ मुद्दा आहे अक्षर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे असेल पण त्याचा वर्ण जर बघितला तर त्याची फोड करून हा म्हणजे हा त्याचा शेवटचा वर्ण असू शकतो. म्हणजे त्यामुळे शब्दांना अनन्यसाधारण असं महत्व आहे.
वर्णमालेमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण, शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जेव्हा एकत्र येतात आणि एक नवीन जोड शब्द तयार होतो, त्या जोड शब्दाला आपण संधी झाली असे आपण म्हणत असतो. साधारणतः एक सोपं उदाहरण जर आपण बघितलं तर आपल्याला माहित आहे की अशा प्रकारचं जे आहे ते एक शब्द आहे, एकदम सोपा शब्द मी घेतोय की अशा प्रकारचं जे आहे ते हिमालय आपण बघितलेले आहे. हिम प्लस आलय असे हे दोन शब्द आहे. हिम म्हणजे बर्फ, म्हणजे हे उदाहरण झालं आहे म्हणून मी ते घेतो. हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे घर, या दोनही शब्दांना स्वतंत्र अर्थ आहे. तर मूळ मुद्दा आहे आलय म्हणजे घर आणि हिम म्हणजे बर्फ, म्हणजे मग बर्फाचं घर. मग हे दोन शब्द आपण एकत्र केले आणि मग या दोन शब्दांमध्ये ही मचा म्हणजे म प्लस अ, म्हणजे अशा प्रकारचा हा अ एकत्र आला, शेवटचा वर्ण, आणि इकडचा जो आहे तो दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, तो म्हणजे आ, म्हणजे अशा प्रकारचा अ आणि आ एकत्र आले आणि मग अशा प्रकारचा हे दोन वर्ण एकत्र झाले आणि शब्द तयार झाला हिमालय. तर जो काही शब्द तयार झाला हिमालय, म्हणजे हिमालय हा जो आहे हा शब्द कसा तयार झाला तर हिम प्लस आलय या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून. पण मग दोन शब्द एकत्र झाले म्हणजे जोड शब्द, म्हणजे हा म आणि हा आ एकमेकाला जोडले गेलेले नाही. म आणि आ एकमेकाला जोडले गेलेले नाही किंवा जोड शब्दच तयार होईल असा मुद्दा नाही. पण मूळ मुद्दा आहे त्यातील जे काही वर्ण आहे ते वर्ण एकमेकांमध्ये मिसळले गेले किंवा ते वर्ण एकमेकांमध्ये सांधले गेले किंवा ते वर्ण एकमेकांमध्ये जोडले गेले आणि मग अशा प्रकारचा मचा मा तयार झाला आणि मग अशा प्रकारचा पुढचा हा लय आणि हा हिम आणि हा आचा जो आहे तो इकडे आला आणि हिमालय तयार झाला. म्हणजे अशा प्रकारचा मूळ मुद्दा मी सांगतो, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण शब्द महत्वाचा आहे, शेवटचा अक्षर नाही. तर माझा मूळ मुद्दा आहे हिमालय मधील जो आहे तो म, पण मचा शेवटचा हिम या शब्दाचा शेवटचा वर्ण कोणता आहे तर वर्ण आहे अ. बऱ्याच मुलांना हा फरक समजत नाही, त्यामुळे प्रचंड गोंधळ करून टाकतात आणि परीक्षेला अगदी हातात येणारे मार्क सोडून देतात. असं काही करू नका. तर पहिला इथे वर्ण आहे तो म म्हणजे काय, तर ज्याचा वर्ण आहे अ, आणि हा आ आपण बघितलं की स्वरांना स्वतंत्र अर्थ आहे, त्याच्यामध्ये काही मिक्सिंग नाही, त्यामुळे हा आ जैसे थे आहे. आणि मग अ प्लस आ म्हणजे हा आ होतो, म्हणजेच हा हिमालय नावाचा शब्द तयार झाला असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे हिमालयाची जर संधी आपण केली तर हिम प्लस आलय अशा प्रकारची त्याची संधी होईल आणि मग ते दोन शब्द जोडले किंवा सांधले जातील. त्यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येतील आणि अशा प्रकारची त्यांची संधी होईल. संधीच्या प्रकारांमध्ये याचं अजून एक उदाहरण आपण बघणार आहोत. पण पहिला मुद्दा संधी म्हणजे काय ते लक्षात आलं असेल किंवा संधीने नवीन शब्दांची उत्पत्ती कशी होते किंवा शब्दांच्या संधी करताना नेमका वर्ण, शेवटचा वर्ण म्हणजे काय किंवा पहिला वर्ण म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलं असेल अशी मला अपेक्षा आहे. संधीवर जास्त प्रश्न विचारले जात नाहीत, पण काही जे बेसिक्स आहेत ते मात्र तुमचे क्लिअर असायला हवे. तर अशा प्रकारचे शब्दांच्या अशा एकत्रीकरणास आपण संधी असे म्हणतो. पण अजून एक प्रकार मराठीमध्ये आहे. संधीमध्ये दोन शब्द एकत्र होतात, हिम प्लस आलय एकत्र झाला आणि हिमालय नावाचा नवीन शब्द तयार झाला. पण कधी कधी दोन शब्द फक्त जवळ येतात आणि प्रत्येक शब्दाला स्वतंत्र अर्थ असतो, पण ते फक्त जवळ येतात, त्यांच्यामध्ये कोणताही चेंजेस होत नाही. सोपं उदाहरण सांगतो. आपण बघितलं हिम प्लस आलय, तर यातून जो काही शब्द तयार झाला तो हिमालय नावाचा शब्द आहे. पण कधी कधी असा शब्द असतो, सोपा शब्द सांगतो, वरण भात. याचा जर विग्रह केला, विग्रह म्हणजे त्याची जर फोड केली तर आपल्या लक्षात येईल वरण आणि भात. त्याचा असं आपण करू शकत नाही वरण प्लस भात, असं त्याचा विग्रह होत नाही. वरण हा एक वेगळी कन्सेप्ट आहे आणि भात हा एक वेगळी कन्सेप्ट आहे. आणि मग इथे एकत्र येताना दोघांमध्ये कोणताही वर्ण एकत्र झालेला नाही.
जिथे वर्ण एकत्र झाले, म चा अ आणि याचा आ एकत्र झाले आणि हा मा तयार झाला, म्हणजे हिम प्लस आलय यांचा हिमालय तयार झाला. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यामध्ये चेंजेस झाला. पण कधी कधी असं होतं की वरण भात नावाचा शब्द आहे. वरण आणि भात आपण शॉर्ट मध्ये कसं लिहिणार? वरण भात. म्हणजे हे दोन शब्द आपण एकत्र आणले, नो प्रॉब्लेम. पण एकत्र आणले म्हणजे जोडलेले नाही. ते जोडलेले आहे का? ते जोडलेले नाही. एक रेष आहे का? एक रेष नाही. ते जोडलेले नाही, ते फक्त जवळ आणलेले आहे. अशा प्रकारचं जर काही झालं तर त्याला समास असे म्हटले जाते. म्हणजे समासामध्ये दोन शब्द जवळ आणले जातात, त्यांच्या स्वरूपामध्ये बदल होत नाही. समासामध्ये दोन शब्द जवळ आणले जातात, म्हणजे त्याचा विग्रह वेगळा आहे. समासाचा आपलं स्पेशल लेक्चर आहे, त्या काळात अजून मी सांगणार आहे. पण संधी आणि समासामधला फरक लक्षात आला पाहिजे. संधीमध्ये दोन शब्द एकत्र येतात आणि दोन शब्द जोडतात, दोन शब्द सांधतात. दोन शब्द एकत्र येताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण दोघांचं एकत्र येणं होत. इथे मात्र कुणीही एकत्र येत नाही, फक्त दोन शब्द जवळ जवळ लिहिले जातात, त्याला समास असे म्हटले जाते. म्हणजे समासामध्ये दोन शब्द जवळ जवळ लिहिले जातात, पण संधीमध्ये दोन शब्दांमधील जे आहे ते काही भाग एकत्र आलेला असतो आणि नवीन शब्द जो आहे तो अशा प्रकारचा अर्थपूर्ण शब्द तयार झालेला असतो. तर अशा प्रकारचा संधी आणि समास यांच्यामध्ये फरक आहे. समासावर डिटेल्स मध्ये आपण नंतर एका विशिष्ट लेक्चरला जे आहे ते अनालिसिस करणार आहोत. संधीच्या संदर्भात मी अजून जे काही सांगतो आहे की मराठीमध्ये ज्या काही संधी हा व्याकरण प्रकार आलेला आहे, परीक्षेला जर विचारलं तर फक्त एक शब्द लक्षात ठेवा. शक्यतो संधी संस्कृत शब्दांमध्ये जास्तीत जास्त असतात, पण आपण बघितलं की मराठी भाषा सुद्धा संस्कृत पासून प्राकृत आणि प्राकृत पासून मराठी नंतरच्या काळात निर्माण झाली. त्यामुळे संस्कृतचा बराचसा इम्पॅक्ट मराठीवर आहे. त्यामुळे संस्कृतचं जसं व्याकरण आहे तसं मराठीचंही व्याकरण डेव्हलप होत गेला आणि त्यामुळे मराठीमध्ये संधी हा प्रकार संस्कृत मधून आलेला आहे किंवा मराठी व्याकरणामध्ये संधी हा जो काही व्याकरणाचा भाग आहे तो संस्कृत मधून आलेला आहे. आणि मग संस्कृतमध्ये जशा प्रकारच्या संधी आहे, विग्रह आहे, तशा प्रकारे आपण मराठीत प्रयोग केले आणि आपल्याला लक्षात आलं की मराठीचा सुद्धा एक व्याकरणाचा हा नवीन दालन आहे किंवा नवीन भाग आहे. तर अशा प्रकारचं जे आहे ते मराठीमध्ये ज्या काही संधींचा अशा प्रकारचा भाग आहे तो संस्कृत मधून आलेला आहे. यानंतर पुढचा मुद्दा की जे काही मराठीमध्ये दोन शब्द जोडले जातात ते नेमके कशा पद्धतीने जोडले जातात, यावरून मराठीमध्ये संधींचे तीन प्रकार आहे. संधींचे प्रकार जे आहे तीन प्रकार आहे मराठीमध्ये. संधींचे प्रकार किती आहे? तीन आहे. परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. पहिला एक महत्वाचा प्रकार मराठीमध्ये संधींचा आहे, त्यांना स्वर संधी असे म्हटले जाते. एकदम सोपं आहे, फक्त एक एक लक्षात आणून देतो. स्वर संधी. दुसरा मराठीमध्ये जो काही संधींचा प्रकार आहे त्यांना व्यंजन संधी असे म्हटले जाते. व्यंजन संधी. आणि तिसरा जो काही संधींमध्ये प्रकार आहे त्या प्रकाराला आपण विसर्ग संधी असे म्हणतो. विसर्ग. कालच्या लेक्चरला आपण बघितलं मराठीमध्ये विसर्ग आणि अनुस्वार अशा प्रकारचे स्वरादी आहे. त्या स्वरादी मधील हा जो विसर्ग आहे त्या विसर्गाच्या काही वेगळ्या संधी निर्माण होतात. मग स्वर संधी कशाला म्हणायचं? तर स्वर संधी कशाला म्हणायचं अगदी सोप्या शब्दात सांगतो की जेव्हा दोन वर्ण एकत्र येताना, वर्ण हा शब्द आहे, अक्षर हा शब्द नाही, व्यवस्थित लक्षात ठेवा. जेव्हा दोन वर्ण एकत्र येताना दोन स्वरांचा मिलाप होतो किंवा दोन स्वर सांधले जातात किंवा दोन स्वर एकत्र येतात, अशा प्रकारे जर नवीन शब्द तयार होऊन संधी तयार झाली तर त्याला स्वर संधी असे म्हटले जाते. सोपा मुद्दा सांगतो. म्हणजे यामध्ये अशा प्रकारचं जे आहे ते स्वर प्लस स्वर एकत्र येतात. म्हणजे स्वर आणि स्वर एकत्र येतात आणि आपल्याला माहित आहे स्वर आणि स्वर एकत्र आले की परत पुढचा स्वरच तयार होतो. त्याचे वेगवेगळे कन्सेप्ट आहे, फार डिटेल्स आहे, एवढं डिटेल्स मी दात नाही. पण स्वर आणि स्वर एकत्र आले की अशा प्रकारची जर संधी झाली तर त्या संधीला आपण स्वर संधी म्हणतो. सोपं उदाहरण इतक्यातच आपण बघितलं. इतक्यात आपण उदाहरण बघितलं की हिम प्लस आलय इज इक्वल टू हिमालय.
म्हणजे अशा प्रकारचं हिमालय या शब्दाचा विग्रह केला तर हिम आणि आलय हे दोन शब्द एकत्र आलेले आहेत. पण हे दोन शब्द एकत्र येताना त्यांचे जे वर्ण एकत्र आलेले आहे, खऱ्या अर्थाने पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण. मग यामध्ये आपण बघितलं वर्ण. वर्ण हा शब्द मी वेगळ्या अर्थाने उच्चारतो आहे की यामध्ये जे काही एकत्र आले, एकत्रीकरण कुणाचं झालं, हिम, मचा हा अ. म म्हणजे काय आहे? म हा जो काही व्यंजन आहे, म ला जो आहे तो मागे स्वराचं बॅकिंग आहे, म प्लस अ. आणि मग अशा प्रकारचा हा दोन्ही एकत्र आले तर मग हा शब्द तयार होतो. नाहीतर मग त्या मला अचं बॅकिंग नसेल तर तो असा पाय मोडून लिहिला जातो. तर पाय मोडून लिहिला जातो, पण जेव्हा आपण स्वतंत्र म असा वर्ण लिहितो तेव्हा तो म आणि अ एकत्र आलेला असतो. म हे अक्षर लिहितो तेव्हा हा म वर्ण आणि अ वर्ण एकत्र आलेला असतो. म्हणजे अशा प्रकारचा इथे जो काही वर्ण आहे तो शेवटचा वर्ण कोणता आहे? अ. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दातील जो काही पहिला वर्ण आहे तो डायरेक्टली मग आ आहे. आला मग तुम्ही आची फोड कशी करणार? आची फोड तुम्हाला करता येत नाही. आची जी काही फोड आहे ती तुम्हाला करता येत नाही. म्हणजे हा हिमालय नावाचा शब्द तयार होताना अ आणि आ एकत्र आले आणि अ आणि आ एकत्र येऊन त्यांपासून आ तयार होतो. म्हणजे हे वेगवेगळे कन्सेप्ट आहे, जास्त डीप मध्ये जायचं नाही, कारण पोलीस भरतीला अगदी बरोबरच विचारलं जातं. पण अशा प्रकारचा इथे हा अ काय आहे? मग स्वर आहे. आ काय आहे? स्वर आहे. मग अ आणि आ एकत्र आलेले आहे. अ आणि आ एकत्र आले आणि मग अशा प्रकारचा नवीन संधी तयार झाली किंवा अशा प्रकारचे जोडले गेले. पण जोडले जाताना हा स्वर आहे आणि हा पण स्वर आहे. हे दोन स्वर एकमेकांना जोडले गेले आणि शब्दांची संधी तयार झाली. म्हणजे जेव्हा दोन स्वर एकत्र येऊन अशा प्रकारची संधी तयार होते, अशा प्रकारच्या स्वरांच्या संधीला काय म्हटलं जातं? स्वर संधी असे म्हटले जाते. किंवा शब्दांच्या जोडण्याला किंवा शब्दांच्या संधीला स्वर संधी असे म्हटले जाते. एकदम सोपं आहे, लक्षात आलं असेल अशी मला अपेक्षा आहे. अशी याची भरपूर उदाहरण आहे. आज फक्त मी कन्सेप्ट क्लिअर करतो. घरी जाऊन जेव्हा तुम्ही याचा अभ्यास कराल तेव्हा नेटवर बघा किंवा आपल्या पुस्तकांमध्ये बघा, तुम्हाला भरपूर काही उदाहरणं सापडतील किंवा आपल्या रोजच्या व्यवहारात उच्चारले जाणारे शब्द त्याच्या फोड करून बघा. मग नेमक्या स्वरसंधी कोणत्या आहे, व्यंजन संधी कोणत्या आहे आणि विसर्ग संधी कोणत्या आहे तुमच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही. तर अशा प्रकारचा हा स्वरसंधींचा प्रकार आहे. दुसरं एक उदाहरण सांगतो. एक शब्द आहे, समजा देवालय नावाचा शब्द आहे. एक शब्द आहे, देवालय नावाचा शब्द आहे. मग हा देवालय नावाचा शब्द आहे किंवा आता आलय झालेला आहे त्यामुळे ते घेत नाही, कारण आलय हा शब्द झालेला आहे. एक शब्द आहे विद्यार्थी. विद्यार्थी नावाचा शब्द आहे आणि मग अशा प्रकारचं याचं जी काही फोड आहे, या विद्यार्थी शब्दाची जी काही फोड आहे, पहिला शब्द आहे विद्या आणि दुसरा शब्द आहे अर्थी. म्हणजे विद्या प्लस अर्थी, म्हणजे विद्यार्थी शब्दाचा जर विग्रह विचारला तर विद्या प्लस अर्थी असा त्याचा विग्रह आहे. आणि मग यामध्ये जे कोण एकत्र आले, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, मग विद्या द्या आहे म्हणून मग काय आहे तो आ. येते का लक्षात? लक्षात येते का? आ कसा काय आला? विद्या, मग विद्याचा उच्चार करताना शेवटचा वर्ण काय आला? आ हा वर्ण आला आणि मग पुढचा वर्ण हा अ जैसे थे आहे त्यामुळे हा अ, म्हणजे आ प्लस अ हा एकत्र आला, म्हणजे हा स्वर एकत्र आला आणि इथे पण स्वर एकत्र आला आणि हे दोन स्वर एकत्र येऊन हा नवीन शब्द, अर्थपूर्ण शब्द तयार झाला किंवा ते दोन शब्द सांधले गेले, जोडले गेले, मिसळले गेले, म्हणजेच त्यांची संधी झाली. पण ती संधी कुणी घडवून आणली? दोन स्वर एकत्र येऊन घडवून आणली, म्हणून त्याला स्वर संधी असे म्हटले जाते. लक्षात आलं असेल स्वर संधी नावाची कन्सेप्ट काय आहे. अवघड बिलकुल नाही, सिलेबस बिलकुल अवघड नाही, फक्त त्या लेवलला जाऊन किंवा तेवढे कष्ट घेऊन प्रयत्न करावे लागतात. आणि कोणत्याही परीक्षेचं मूळ सूत्र असतं कठोर परिश्रमांना पर्याय नाही. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला ऑप्शन असेल, पण कठोर परिश्रम आणि एक कंटिन्युटी किंवा ज्याला सातत्य म्हणतात त्याशिवाय जे आहे ते कुणालाही यश मिळणार नाही. तर अशा प्रकारचं जे आहे ते स्वर संधीचा मुद्दा आहे. यानंतर जी काही व्यंजन संधी आहे, व्यंजन संधीचा मुद्दा असा आहे की जेव्हा दोन व्यंजन एकत्र येतात आणि एक नवीन शब्द तयार होतो तेव्हा व्यंजन संधी होते. म्हणजे
व्यंजन प्लस व्यंजन अशा प्रकारे जेव्हा होते तेव्हा एक नवीन संधी तयार होते किंवा नवीन शब्द तयार झाला तर त्याला व्यंजन संधी म्हणतात. पण आपल्याला माहित आहे व्यंजन ही स्वरांपासूनच बनलेली आहे. म्हणजे आपण जेव्हा म नावाचं व्यंजन लिहितो तेव्हा म चा उच्चार आपण बऱ्याच वेळेस अशा प्रकारचा करावा लागतो. म्हणजे त्याच्या शेवटी सुद्धा स्वर येऊ शकतो किंवा येत असतो. आणि मग अशा प्रकारे जर जेव्हा केव्हा प्रथम व्यंजन असेल आणि नंतर स्वर असेल तर अशा प्रकारच्या सुद्धा संधीला व्यंजन संधी असे म्हणतात. म्हणजे पहिला जो आहे तो पहिला एकत्र येणारा जर व्यंजन असेल आणि नंतर जर तो स्वराला जोडला असेल तर त्याला सुद्धा व्यंजन संधी असे म्हणणार आहे. उदाहरण सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की जी काही व्यंजन संधी आहे व्यंजन संधीचं सोपं उदाहरण आहे सत प्लस जन. मग सत प्लस जन हा विग्रह आहे आणि हे दोन शब्द एकमेकाला जोडले किंवा याची जर संधी केली तर जो शब्द तयार होतो सज्जन असा शब्द तयार झाला. मग अशा प्रकारचा सत मी इथे पाय मोडून लिहिलेला आहे. मग अशा प्रकारचा मी जेव्हा पाय मोडून लिहितो तेव्हा हा शब्दाला अ हा स्वर जोडलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारचा सत म्हणजे इथे काय आहे त आहे. जर हा पूर्ण त लिहिला तर नो प्रॉब्लेम. परंतु जर हा असा लिहिला त प्लस अ तर मग हा त जो आहे तो हा व्यंजनच असणार आहे. म्हणजे हा जो आहे हा एक वर्ण असणार आहे. हा अक्षर आहे त पण हा त वर्ण आहे. मग मूळ मुद्दा सांगायचा इथे काय आहे त आहे. खूप छोटे छोटे मुद्दे आहेत सगळं सांगायला वेळ नाही पण जेवढं काही लक्षात आणून देता येईल तेवढं लक्षात आणून देतो. तर अशा प्रकारचा हा त आहे. आणि नंतर आपण जर बघितला तर दुसरा जो आहे तर अशा प्रकारचा हा स तयार होतो. स आहे सत आणि जन हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा ज चा स होत असतो. असे भरपूर संधींमध्ये नियम आहे. त्या नियमांच्या भानगडीत पडायचं नाही. फक्त आपल्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या. कारण नियम परीक्षेला विचारले गेलेले नाही. फक्त उदाहरणं विचारली गेलेली आहे किंवा विग्रह किंवा संधी विचारल्या गेलेल्या आहेत. मग अशा प्रकारचा हा एकत्र होईल आणि याच्यापासून हा सज्जन नावाचा शब्द तयार होईल. म्हणजे अशा प्रकारचा हा त आणि हा स एक सॉरी ज आहे स नाही ज आहे. तर हा जो आहे हा त आणि ज हे एकत्र येते. म्हणजे ज चा जेव्हा उच्चार करतो तेव्हा पहिला ज असा उच्चार होतो. म्हणजे अशा प्रकारचा इथे हा व्यंजन आहे आणि इथे हा व्यंजन आहे आणि हे दोन व्यंजन एकत्र आली आणि या दोन व्यंजनांच्या एकत्रीकरणातून नवीनच शब्द तयार झाला सज्जन. आणि मग अशा प्रकारचा हा सज्जन शब्दाचा विग्रह जर सत प्लस जन असेल तर सज्जन या शब्दाची संधी कोणती असेल तर ती विसर्ग संधी व्यंजन संधी असेल. दुसरा मुद्दा मी सांगितला कधी कधी मात्र व्यंजन पहिलं येतं आणि नंतर स्वर येतो. अशा प्रकारच्या सुद्धा संधींना आपण व्यंजन संधी असे म्हणतो. त्याचं जर उदाहरण द्यायचं तर एक उदाहरण आहे चित्त. पाय मोडलेला आहे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देत चला. आपलं डोकं भानावर असणं किंवा व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन असणं ते फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारचं चित्त आहे आणि नंतर आनंद नावाचा शब्द आहे किंवा आनंद नावाचा शब्द आहे. तर अशा प्रकारचा चित्त प्लस आनंद हे दोन शब्द एकत्र येतात आणि त्यांपासून चिदानंद नावाचा शब्द तयार झाला. चिदानंद. मग चिदानंद या शब्दाचा विग्रह जर केला तर आपल्याला माहित आहे चित्त प्लस आनंद. पण हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा त मग हा त असा आहे. मग हा त काय आहे तो व्यंजन आहे. आणि मग अशा प्रकारचा हा व्यंजन वर्ण आणि हा जो आहे हा आ हे एकत्र आले म्हणजे हा व्यंजन एकत्र आला आणि इथे स्वर एकत्र आला. पण व्यंजन आणि स्वर जरी एकत्र झाले तरी प्रथम काय आलेलं आहे प्रथम व्यंजन आलेलं आहे. म्हणून त्याची संधी कोणती असणार आहे व्यंजन संधी असणार आहे. जर हे दोन व्यंजन एकत्र आले तरी सुद्धा व्यंजन संधी आणि व्यंजन आणि स्वर जरी एकत्र आले तरी सुद्धा जो आहे तो व्यंजन संधी असणार आहे. स्वर संधीमध्ये मात्र दोनही स्वर लागतात. व्यंजन संधीमध्ये दोनही व्यंजन पण आणि पहिला मात्र व्यंजन लागतो आणि दुसरा जर स्वर असेल तरी सुद्धा ती संधी व्यंजन संधीच असते. यानंतरचा जो काही प्रकार आहे तो विसर्ग संधी नावाचा प्रकार आहे. मग विसर्ग संधीचा मुद्दा असा आहे की नंतर प्रथमतः विसर्ग असावा
जो काही आहे त्याचा स्वर असेल किंवा व्यंजन असेल, पण पहिला हा विसर्ग असावा. म्हणजे विसर्ग संधीचा मुद्दा काय आहे? पहिला शब्द जो आहे तो पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण. व्हेरी गुड, बरोबर, भरपूर उदाहरणं मला समोरून येत आहे, आनंद आहे. तर मी मूळ मुद्दा सांगतो की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा विसर्ग असतो आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकतर स्वर असेल किंवा दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण व्यंजन असेल. तर दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर असू शकतो किंवा दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण व्यंजन असू शकतो. इथं सोप्या लिहितो. पण मग पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा विसर्ग असणार आहे आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर असला तरी काही प्रॉब्लेम नाही, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण व्यंजन असला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण जर विसर्ग असला तर त्या शब्दाची संधी जी आहे ते विसर्ग संधी अशा प्रकारचं होत असतं. भरपूर काही उदाहरणं त्याविषयी सांगता येतात. 2च उदाहरणं फक्त सांगतो. असा एक शब्द आहे, तर असा एक शब्द आहे नी, यानंतर विसर्ग आहे. हा विसर्ग 2 टिंब म्हणजे विसर्ग आणि मग नंतर अंतर. हे 2 शब्द एकत्र आले आणि निरंतर नावाचा शब्द तयार झाला. पण हा नी म्हणजे इथे काय आलेला आहे? शेवटचा वर्ण हा विसर्ग आहे. 2 टिंब म्हणजे काय आहे? विसर्ग आहे. आणि त्यानंतर हा जो काही एकत्र आलेला आहे हा अ, म्हणजे अशा प्रकारचा हा अ एकत्र आला आणि मग त्यापासून जे आहे ते याची संधी कशी झाली की अशा प्रकारचा हा विसर्ग प्लस अ, म्हणजे इथे जो आहे हा विसर्ग आणि मग हा स्वर आहे. अ म्हणजे काय आहे? स्वर आहे. आपल्याला माहित अ आ इ उ काय जे असेल अ अ हे सगळे स्वर आहे. म्हणजे अशा प्रकारचा जो आहे हा विसर्ग आणि हा स्वर एकत्र आले. पण प्रथम काय आहे? विसर्ग, म्हणून या शब्दाची संधी काय असणार आहे? विसर्ग संधी असणार आहे. परीक्षेला फक्त शब्द दिला जातो, निरंतर या शब्दाची संधी ओळखा आणि मग स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी यांपैकी नाही. मग तुम्हाला त्याची पहिली फोड करता आली पाहिजे. निरंतर शब्दाची विग्रह काय आहे? नी प्लस अंतर. म्हणजे नी म्हणजे अशा प्रकारचा विसर्ग आणि अंतरचा अ म्हणजे हा स्वर, म्हणजे याचा पहिला विसर्ग येतो म्हणून ही विसर्ग संधी असणार आहे. दुसरं उदाहरण जे काही सांगतो की दुसरा शब्द आहे दू प्लस जन, असा जर विग्रह असेल आणि हा शब्द एकत्र आला तर त्यापासून दुर्जन नावाचा शब्द तयार होतो. या विसर्ग संधी म्हणजे संधींचे अनेक सारे नियम आहेत, त्यामुळे हा याचा र तयार होतो आणि मग तो दुर्जन तयार होतो. भरपूर काही नियम आहे, त्या नियमांच्या भानगडीत सध्या तरी मला पडायचं नाही आणि तेवढं आपल्याकडे वेळ पण नाही आणि परीक्षेला एवढे नियम विचारले जात नाही, तिथे फक्त उदाहरणं काही विचारली जातात, ती मात्र क्लिअर असायला हवी. तर दू प्लस जन अशा प्रकारचा शब्द आहे. पण यामध्ये इथे काय आहे? विसर्ग आहे आणि इथे काय आहे? व्यंजन आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा विसर्ग आणि त्याला प्लस कोणता? जो, हा व्यंजन. म्हणजे विसर्ग आणि व्यंजन एकत्र आले आणि मग दुर्जन शब्द तयार झाला. पण याच्यामध्ये प्रथम विसर्ग आहे म्हणून या दुर्जन शब्दाची संधी सुद्धा विसर्ग संधी असणार आहे. हा जेव्हा एकत्र आल्यानंतर जरी स्वर असेल परंतु पहिला विसर्ग आहे म्हणून या निरंतर शब्दाची संधी विसर्ग संधी असेल. तुम्हाला एवढा लक्षात आलं असेल स्वर संधी नेमकं कशाला म्हणणार, विसर्ग संधी नेमकं कशाला म्हणणार आणि व्यंजन संधी नेमका कशाला म्हणणार, एवढं लक्षात आलं असेल. एवढं जरी बेसिक संधीच्या विषयी क्लिअर झाला तरी भरपूर काही इन्फॉर्मेशन तुमची चांगली होऊ शकते. असा एखादाच प्रश्न त्याविषयी विचारला जातो, पण त्याविषयी महत्वाची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा प्रकारे आपलं बेसिक्स क्लिअर असणं ते सुद्धा आपल्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संधी आणि त्यांचे 3 प्रकार आहे. काही महत्वाची उदाहरणं आहे जी परीक्षेला विचारली गेलेली आहे आणि काही महत्वाची उदाहरणं विचारली जाऊ शकतात. ते संधी आणि त्यांचा विग्रह ते फक्त मी लिहून देणार आहे. आता जास्त ग्रॅमॅटिकल किंवा जास्त कन्सेप्च्युअल पार्ट मध्ये न जाता, परीक्षेला जास्त कन्सेप्ट विचारल्या जात नाही, जास्त नियम विचारले जात नाही. पोलीस भरतीला शक्यतो शब्द दिला जातो आणि मग ती स्वर संधी आहे, व्यंजन संधी आहे, विसर्ग संधी आहे का एवढं ओळखता आलं पाहिजे किंवा
त्याविषयी अशा प्रकारचा हा जो विग्रह आहे त्याच्यापासून कोणता शब्द तयार होईल किंवा या शब्दाचा विग्रह नेमका काय होईल, असे साधे सोपे प्रश्न या प्रकरणावर विचारले गेले आहे. त्यामुळे काही शब्द महत्वाचे लिहून देतो, म्हणजे शब्द आणि त्यांचे विग्रह ते फक्त लिहून घ्या आणि मग नंतर आपला आजचा जो काही दुसरा टॉपिक आहे शब्दांच्या जाती, त्याच्याकडे आपण वळूया. तर अगदी थोडीशी ही उदाहरणं आहे. खरं तर उदाहरणं खूप सारी आहे आणि खूप सारे त्यामध्ये अजून कन्सेप्ट आहे. पण आपल्याला जे काही अत्यावश्यक आहे किंवा आपल्याकडे जो काही वेळ आहे, खरं तर पोलीस भरतीला याच्याविषयीच असे प्रश्न विचारले जातात की व्यंजन संधी कोणती, स्वर संधी कोणती आणि विसर्ग संधी कोणती, त्याविषयी एखादा प्रश्न विचारला जातो. आणि खूप सारे आतापर्यंत प्रश्न आलेले आहे. खालील शब्दाचा विग्रह करा, संधी विग्रह करा. म्हणजे ही संधी झालेली आहे आणि हे आपण अशा प्रकारचं जे आहे ते सेपरेट करून दाखवलं, म्हणजे याचा विग्रह केला. या विग्रह एकत्र आणला तरी याची संधी होणार आहे.
हा संधियुक्त शब्द आहे, विग्रह आहे आणि अशा प्रकारचे काही विग्रह परीक्षेला विचारले जातात. अजून भरपूर उदाहरणं आहे आपल्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा भरपूर उदाहरणं किंवा भरपूर शब्द समोरून आलेले आहे. तो शब्द साठा व्यवस्थित जतन करा, त्याचं घरी जाऊन मित्रांशी चर्चा करताना चर्चा करा, अनालिसिस करा, शब्दांचं जे आहे ते शब्दांचं व्यवस्थित मेमराईज करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते परीक्षेत अधिक उपयोगी ठरू शकतं. आता आपल्याला बघायचं आहे शब्दांच्या जातींच्या संदर्भात चर्चा करायची आहे. शब्दांच्या जाती दुसरा टॉपिक आहे आपला शब्दांच्या जाती. लिहून झालं असेल अशी माझी अपेक्षा आहे. खरं तर मी लिहून देत नाही जास्त, कारण जास्त लिहून देण्यामध्ये वेळ जातो आणि आपल्याला जास्तीत जास्त कमीत कमी वेळेस जास्तीत जास्त कन्सेप्ट आणि जास्तीत जास्त ओव्हरव्ह्यू लक्षात घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आता आपण बघणार आहोत शब्दांच्या जाती. मूळ मुद्दा असा आहे की अशा प्रकारचा जो काही शब्द आहे, आपण म्हणतो की आपल्या तोंडातून जे काही बाहेर पडतं त्याला आपण ध्वनी असं म्हणतो. तर आपल्या तोंडातून जो काही शब्द बाहेर पडतो, गण प्लस ईश आहे, बरोबर आहे ते, त्यामध्ये विसर्गण आहे. तर पुस्तकात चुकलेला असेल शक्यतो, सॉरी, एक मिनिट. तर विद्यार्थी मित्र, आपला जो काही मुद्दा आहे की आपल्या तोंडातून जे काही बाहेर पडतात त्यांना आपण ध्वनी असं म्हणतो. आणि मग त्या ध्वनी विशिष्ट वर्णाने जे काही लिहिल्या, ध्वनी विशिष्ट वर्णाने लिहिल्या की मग त्याचं अक्षर तयार होतं. म्हणजे अनेक वर्ण एकत्र येऊन अक्षर तयार होतं. आणि अशा प्रकारची काही अक्षरं एकत्र आली, काही अक्षरं एकत्र आली तर त्या काही अक्षरांच्या एकत्र येण्याला आपण शब्द म्हणतो. पण कोणतीही अक्षरं एकत्र येण्याला शब्द म्हणत नाही. तर शब्दांची व्याख्या केली जाते अर्थपूर्ण शब्द समूहास किंवा अक्षर समूहास. तर अशा प्रकारचा अर्थपूर्ण अक्षर समूहास मग शब्दाची व्याख्या काय आहे, तर अर्थपूर्ण अक्षर समूहास इथे अक्षर शब्द वापरलेला आहे. म्हणजे काही अक्षरांपासून असा शब्द बनणार आहे. काही अक्षर एकत्र आली म्हणजे त्यांचा समूह झाला. तर अशा प्रकारचा अक्षर समूह, पण अक्षर समूह काहीही चालणार नाही. तो अक्षर समूह कोणता, अर्थपूर्ण पाहिजे. तर अशा प्रकारचा काहीतरी अर्थ प्राप्त झालेला असणारा जर अक्षर समूह आहे तर त्याला आपण शब्द असे म्हणणार. सोपं उदाहरण देतो एकदम, की समजा 3 अक्षर एकत्र आणली. एक द नावाचं अक्षर आहे, द अक्षर आहे, एक ब अक्षर आहे आणि एक क अक्षर आहे. ही 3 अक्षर आहे ती आपण एकत्र आणली. समजा मी एकत्र आणली जशीच्या तशी दबक. तर याचा काही अर्थ आहे का, दबक शब्दाला काही अर्थ आहे का, काहीच अर्थ नाही. किंवा मी अशी एकत्र आणली क द ब, तर अशा प्रकारची कदब किंवा दबक अशा प्रकारचा शब्द त्यापासून तयार झाला. पण त्याला शब्द आपण म्हणणार नाही. का म्हणणार नाही, कारण तो अर्थपूर्ण नाही. व्यवस्थित लक्षात घ्या अक्षर समूहांना. पण अक्षर समूह कसा पाहिजे, काही अक्षर एकत्र येऊन एक समूह तयार झाला, नो प्रॉब्लेम. पण जो काही अक्षर समूह आहे तो अर्थपूर्ण असला पाहिजे. म्हणजे दबक हे 3 अक्षर मी एकत्र आणले असा शब्द तयार झाला, किंवा अशा प्रकारचा एक शब्द तयार झाला पण त्याला काहीही जर अर्थ नसेल किंवा अर्थपूर्ण जर तो नसेल तर त्या पदाला, खरं तर मराठीमध्ये पद हा शब्द आहे, त्या पदाला आपण शब्द असे म्हणू शकत नाही. पण जर मी हा ब, हा द आणि हा क एकत्र आणला आणि यापासून बदक नावाचा शब्द तयार केला तर या बदक शब्दाला मात्र एक वेगळा अर्थ आहे. बदक शब्द उच्चारल्याबरोबर तुमच्या मनात एक अनुभूती तयार होते किंवा एक पिक्चर तयार होतो की बदक म्हणजे नेमका काय, किंवा अशा प्रकारचा क्वॅक क्वॅक करणारा हा बदक आहे, पाण्यात राहणारा बदक आहे किंवा अगदी लबाड आहे. अशा प्रकारच्या भरपूर काही जे आहे ते संज्ञा तुमच्या मनात तयार होतात किंवा वेगवेगळे तुम्हाला कविता आठवतात. त्या राजहंसाची कविता आठवेल, बदकाची कविता आठवेल.
म्हणजे मूळ मुद्दा मला जो काही सांगायचा की भरपूर काही अशा प्रकारचं तुम्हाला कळू लागतं. तर मला जो काही मुद्दा सांगायचा आहे, तर अशा प्रकारचा बदक नावाचा शब्द आहे. तर हा 3 अक्षर समूह एकत्र आले, पण त्यापासून एक अशा प्रकारचा जो काही अर्थपूर्ण शब्द तयार झाला. अर्थपूर्ण जो आहे तो शब्द समूह तयार झाला, त्यालाच आपण शब्द असे म्हणतो. आणि मग अशा प्रकारचे जे काही अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द आहे, त्या शब्दांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. म्हणजे जाती म्हणजे नेमकं काय, आपल्याकडे फार मोठा तो प्रॉब्लेम आहे, ते जाऊ द्या. पण खऱ्या अर्थाने जात किंवा कास्ट या शब्दाचा अर्थ आहे काहीतरी स्पेसिफिक फीचर्स दाखवणारा घटक आहे, की याच्यात दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळे फीचर्स आहे किंवा वेगळी वैशिष्ट्य आहे, तर त्याला साधारणतः जात म्हणतात. की आपण बघतो की ज्या इथे झाडांच्या काही जाती आहे किंवा फुलांच्या काही जाती आहे. फुलांच्या रंगानुसार वेगळ्या जाती आहे. काही फुलांना काटे असतात, काहींना काटे नसतात, म्हणजे त्या वेगळ्या जाती असतील, कारण स्पेसिफिक फीचर्स आहे. म्हणजे अशा प्रकारचं काहींना जे आहे ते रंगीबेरंगी फुलं येतात, काहींना फुलंच येत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या फुलांच्या वेगवेगळ्या जाती आहे, किंवा ज्याला बॉटनीमध्ये फ्लोरा आणि फ्युना अशा भरपूर महत्वाच्या कन्सेप्ट आहे, किंवा ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, जैवविविधता म्हणतो. हा शब्द जेव्हा उच्चारतो तेव्हा जातीवाईज डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, की काही झाडं जी आहे ती वेली आहे, त्या वेली अशा सरपटणाऱ्या असतात, किंवा काही झाडं प्रचंड उंच वाढणारी असतात, काही झाडं बुटकी असतात, काही समुद्रात उगवणारी असतात, काही समुद्राच्या काठावर उगवणारी असतात, काही हिमालयात उगवणारी असतात. म्हणजे त्यांच्या स्पेसिफिक फीचर्सनुसार त्याच्या वेगवेगळ्या जाती पाडल्या जातात. आपल्याकडे मात्र प्रचंड मोठा तो प्रॉब्लेमच आहे. खरं तर डॉक्टर आंबेडकरांनीच म्हणलेलं आहे की भारतीय समाजाचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे क्लास कास्ट कॉन्शियसनेस, की वर्ग जाती जाणीवा त्या इतक्या तीव्र आहे आणि इतक्या भिनलेल्या आहे रक्तामध्ये की त्या सोडताच येत नाही. दुर्दैव आहे, पण जाऊ द्या. खऱ्या अर्थाने तर असं मी एका ठिकाणी वाक्य वाचलेलं आहे की जे काही धर्म म्हणजे कर्तव्य किंवा नीती, हा एक धर्म आहे. मग मनुष्याचा जो काही मनुष्य म्हणून जन्माला आला, तर तुमचा धर्म आहे माणुसकी. माणुसकी हा जगातील एकमेव सर्वश्रेष्ठ धर्म आहे. बाकी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई तुम्हाला नावं द्यायची तर द्या, पण त्यांमध्ये जर माणुसकी नसेल तर त्याला धर्म म्हणू नका, असं एका तत्ववेत्याने मांडलेलं आहे. म्हणजे माणुसकी हा जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आणि जगात 2च जाती आहे मनुष्याच्या, असं म्हटलं जातं. बाकी ज्या काही जातींची आपण नावं घेतो किंवा प्रचंड कोणाची छाती फुगून येत असेल किंवा कोणाला वाईट वाटत असेल, तर त्या खऱ्या जाती नाही. जाती खऱ्या 2च आहे. काहीतरी फीचर्स वेगवेगळे दिसले पाहिजे. त्या फीचर्स मध्ये मग स्त्री आणि पुरुष या 2च जाती आहे. स्त्री आणि पुरुष या 2च जाती आहे. लिंग विचारामध्ये आपण नंतरच्या काळात ते बघणार आहोत. पण स्त्री आणि पुरुष या 2 जाती आणि माणुसकी हा एक धर्म, म्हणजे अशा प्रकारचे जे वेगवेगळे तत्वचिंतन मांडलं जातं. मूळ मुद्दा सांगतो की शब्दांच्या जाती म्हणजे शब्दाचे जे काही वेगवेगळे फीचर्स किंवा वेगवेगळी वैशिष्ट्ये दिसतात, त्यामुळे एक शब्द दुसऱ्यापासून काहीतरी वेगळ्या प्रकारचा जर दिसायला लागला तर तो शब्द एकमेकापासून वेगवेगळ्या जातींचा आहे असे आपण म्हणतो. आणि मग अशा प्रकारच्या ज्या काही शब्दांच्या जाती आहे, शब्दांच्या जर जाती आपण बघितल्या तर शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार होय. शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार होय. तर शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार होईल. तुम्हाला बऱ्याच अशा काही गोष्टी मी सांगत असतो, त्याने कुणाला वाईट वाटत असेल किंवा कुणाच्या भावना दुखवत असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. पण आमचे जे काही गुरुवर्य आहे, गुरुवर्यांनी सांगून ठेवलेलं आहे की आपण कधीही मुलांना शिकवताना आपण देश घडवतो आहे, पिढी घडवतो आहे, समाज घडवतो आहे, हे आपण नेहमी जे आहे ते ध्यानात किंवा मेंदूत ठेवावं. आपण विषय उत्तम शिकवावा, त्यावर उत्तम नागरिक आणि उत्तम माणसं सुद्धा घडवायची आहे, हे शिक्षकाचं मूलभूत कर्तव्य आहे, ते लक्षात ठेवा. त्यामुळे मी अशा पद्धतीने थोडीफार रचनामध्ये करत असतो, दिलगिरी व्यक्त करतो. मला मूळ मुद्दा सांगायचा आहे शब्दांचे प्रकार. तर शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार होय. तर अशा प्रकारचं जे आहे ते शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार. मग आपल्याला माहित आहे की एकच व्यक्ती असू शकतो, पण त्याचं प्रत्येकाशी वेगवेगळे रिलेशन्स असू शकतं. की समजा आपली आई आहे, तिच्याशी आपलं नातं आईचं आहे, एकच व्यक्ती आहे. समजा अशा प्रकारची एक व्यक्ती आहे, एक्स पर्सन आहे समजा, आणि एक्स पर्सन ही कुणाची तरी आई असणार आहे. याच एक्स पर्सनचं मात्र दुसऱ्याशी नातं जे आहे ते मुलीचं असणार आहे. याच एक्स पर्सनचं तिसऱ्याशी नातं हे सुनेचं असणार आहे. याच एक्स पर्सनचं चौथ्याशी नातं हे आजीचं असणार आहे.
किंवा कुणाशी नातं अजून पणजीचं असणार आहे, जर भाग्यवान असेल तर पणजी. जे आहे ते वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळे रिलेशन्स आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं नातं आहे. तशा प्रकारे मराठीमध्ये जे काही शब्द आहे, मराठीमध्ये जे काही शब्द आहे, एकच शब्द वाक्यात वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो. ओके, भरपूर काही नाती सांगता येतील, आनंद आहे. तर मूळ मुद्दा मी जो काही सांगतो आहे की मराठीमध्ये अशा प्रकारचे शब्द आहे की तो शब्द कशा प्रकारे युटिलाइज करतो त्यानुसार त्याचं त्या वाक्याशी किंवा त्या शब्दाशी त्याचा वेगळा अर्थ जो आहे तो व्यक्त होतो किंवा त्याचा एक वेगळा प्रकार आपल्याला दिसतो. आणि मग अशा प्रकारचे जे काही शब्द मराठीत आहे त्यावरून शब्दांचे काही वेगवेगळे प्रकार पडतात. परंतु त्यातही काही शब्द युटिलाइज करताना किंवा वापरताना, आता शब्द म्हणजे काय लक्षात आलं असेल, अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहास आपण शब्द म्हणतो. आणि अशा प्रकारचे जे काही शब्द आहे ते शब्द वेगवेगळ्या प्रकारे युटिलाइज केले जातात. जसं आईचं उदाहरण दिलं मी, त्या माध्यमातून शब्द सुद्धा असतात. ते वेगवेगळ्या प्रकारे जे आहे ते वापरले जाऊ शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात. मग या शब्दांचे जे काही प्रकार आहे त्या प्रकारांमध्ये शब्द वापरताना बऱ्याच वेळेस त्यांना काहीतरी रिॲक्शन होते किंवा अशा प्रकारची त्यांच्यावर अशा प्रकारची अभिक्रिया होते. आणि जर लिंग, वचन आणि विभक्ती यांचा परिणाम जर शब्दावर झाला आणि शब्दामध्ये जर वाक्यात वापरताना किंवा युटिलायझेशन करताना काही जर चेंजेस झाला तर अशा प्रकारच्या शब्दांना विकारी शब्द म्हणणार आहे. म्हणजे शब्दांचे प्रकार आता मी सांगतोय. शब्दांचा साधारणतः शब्दांचे इंग्रजीमध्ये वेगळे प्रकार आहे, मराठीमध्ये शब्दांचे 8 प्रकार सांगितले जातात. खरं तर मराठीमध्ये जे काही शब्दांच्या जाती आहे किंवा शब्दांचे प्रकार म्हणजे शब्दांच्या खरं तर जाती असा शब्द वापरतो. मराठीमध्ये शब्दांच्या 8 जाती आहे. पण त्या 8 जातींपैकी काही जातींवर लिंग, वचन, विभक्ती हे आपले स्वतंत्र टॉपिक आहे, ते उद्या आपण बघणार आहोत. तर लिंग, वचन, विभक्तीचा परिणाम होतो. आणि काही जाती शब्दाच्या अशा आहे की त्यांच्यावर लिंग, वचन, विभक्तीचा कोणताही परिणाम होत नाही, त्यामुळे ते सध्या तिथे लिहित नाही. आणि मग यानुसार ज्यांच्यावर लिंग, वचन, विभक्तीचा परिणाम होऊन वाक्यात त्यांचं युटिलायझेशन होताना किंवा वाक्यात त्यांचा वापर करताना त्यांच्या उच्चारामध्ये, त्यांच्या स्थानामध्ये, त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये लिंग, वचन, विभक्तीमुळे परिणाम जर झाला तर अशा प्रकारच्या शब्दांच्या 4 जाती आहेत. आणि मग ज्या काही जाती आहे, पहिली आहे नाम, दुसरी आहे सर्वनाम. एकदम सोपे सोपे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात, पण बेसिक्स क्लिअर असायला हवे, त्यामुळे बेसिक्स क्लिअर करण्यावर तुम्ही भर देत चला. त्यानंतरचा जो आहे तो विशेषण आणि पुढे आहे क्रियापद. क्रियापद आता फक्त यांच्याविषयीच पहिली चर्चा करतो, वेळ आपल्याकडे कमी आहे, नंतर यांचा थोडासा संदर्भ सांगतो की साधारणतः नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. मग मूळ मुद्दा आहे, पहिला मुद्दा आहे नाम म्हणजे काय. तर सृष्टीतील कोणत्याही घटकास ओळखण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे नाम होय. सृष्टीतील कोणताही घटक आहे तो ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा, आणि जर व्याकरणी दृष्ट्या जास्त सांगायचं की विकारी शब्द, त्याला नाम असे म्हणले जाते. सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. तो विकारी आहे. का विकारी आहे? कारण लिंग, वचन, विभक्तीमुळे त्याच्यामध्ये चेंजेस होणार आहे. तर अशा प्रकारचा समजा मुंगी हा शब्द आहे. मुंगी म्हणजे सृष्टीतील एका घटकाला ओळखण्यासाठी वापरला जातो, पण जर त्या अनेक जास्त असल्या तर आपण त्याला मुंग्या म्हणणार किंवा अशा प्रकारचं मुंगळा म्हणणार. म्हणजे अशा प्रकारचं लिंग, वचन, विभक्तीने किंवा मुंग्यांनी अशा प्रकारचे त्याचे चेंजेस करणार. म्हणजे अशा प्रकारचा जर चेंजेस झाला सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी जो काही विकारी शब्द वापरला जातो त्याला नाम म्हणतात. आणि मग अशा प्रकारचं जे काही नाम आहे त्या नामाचे सुद्धा 3 प्रकार सांगितले जातात. नामाचा जो काही पहिला प्रकार आहे त्याला सामान्य नाम म्हणतात, सामान्य नाम. दुसरा जो काही प्रकार आहे त्याला विशेष नाम म्हणतात, आणि तिसरा जो काही प्रकार आहे त्याला भाववाचक नाम म्हणतात. आता सगळं डिटेल सांगायला आपल्याकडे वेळ नाही, पण जेवढे कन्सेप्ट क्लिअर होतील तेवढे क्लिअर करतो. सामान्य नाम म्हणजे जनरल, अशा प्रकारचा आपण माणूस आहे, मग माणूस हे अशा प्रकारचं सामान्य नाम झालेलं आहे. त्याचबरोबर जो आहे तो कुत्रा आहे, कुत्रा हे सामान्य नाम आहे. मुलगा आहे, शहर आहे, ही सामान्य नामाची उदाहरण आहे. कुत्रा, मुलगा, शहर,
पुरुष ही सामान्य नामाची उदाहरणं आहे. पण जर तुम्हाला त्याच्यामध्ये एखाद्या सामान्य नामाला विशेष असं जे काही नाव दिलं जातं त्याला विशेष नाम म्हणतात. म्हणजे आपल्याकडे कुत्रा आहे, पण कुत्र्याचं नाव टॉमी आहे, तर कुत्र्याचं नाव टॉमी आहे. किंवा आपल्याकडे जो आहे तो बैल आहे, बैलाचं नाव राजा आहे, तर बैल हे सामान्य नाम आहे. बैल हे सामान्य नाम आहे, पण बैलाचं नाव राजा. जर बैलाचं नाव राजा असेल, बैलाचं नाव सांगतोय मी, बैलाचं नाव राजा असेल किंवा बैलाचं नाव खजिना असेल, तर अशा प्रकारचं हे विशेष नाम होणार आहे. आणि मग भाववाचक नाम म्हणजे मानवाच्या ज्या काही भावना आहेत, तर मानवाच्या ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त करणारे शब्द त्यांना विशेष असा अर्थ दिला जातो. की एखाद्या लहान मुलाला आपण मारलं आणि ते रडायला लागलं, किंवा आपल्याला जर दुःख झालं तर दुःख हे भाववाचक नाम आहे. आपल्याला जर राग आला, क्रोध आला तर क्रोध हा भाववाचक नाम आहे. आपल्याला जर अशा प्रकारचं जे आहे ते करुणा निर्माण झाली, एखाद्याविषयी कीव वाटायला लागली, तर करुणा हे भाववाचक नाम आहे. म्हणजे अशा प्रकारच्या मानवी हृदयात उत्पन्न होणाऱ्या भावना ज्या नावांद्वारे व्यक्त केल्या जातात त्यांना आपण भावना असं म्हणतो. म्हणजे अशा प्रकारचं शौर्य असेल हे भाववाचक नाम आहे, राग हे भाववाचक नाम आहे. अशा प्रकारची अनेक सारी भाववाचक नामे सांगता येतात. आज उदाहरणं खूप आहे. सामान्य नामाचे पुन्हा एक पदार्थवाचक नाम असाही प्रकार पडतो. सामान्य नामाचे पदार्थवाचक आणि समूहवाचक असेही प्रकार पडतात. की जे पदार्थ अशा प्रकारचे किलोग्रॅम ग्रॅमने मोजता येतात त्यांना पदार्थवाचक नामे म्हणतात. म्हणजे कपडे हे पदार्थवाचक नाम आहे, साखर हे पदार्थवाचक नाम आहे. पण काही समूहवाचक नावे आहेत. सामान्य नामाचेच प्रकार आहे पदार्थवाचक आणि समूहवाचक. वेळ कमी आहे त्यामुळे जास्त डिटेलमध्ये सांगत नाही. पण सैन्य हा शब्द आहे. सैन्य म्हणजे अशा प्रकारचा कोणाचा तरी समूह आहे. मंडळ नावाचा शब्द आहे. मंडळ म्हणजे एका व्यक्तीचं नाही तर ते समूह आहे. समिती नावाचा शब्द आहे. समितीमध्ये काहीतरी 2-4 जास्त व्यक्ती असणार आहे, ती समिती आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत ते शब्द म्हणजे समूहवाचक नावांमध्ये आहे. एकदम सोपे सोपे टॉपिक आहे, फक्त व्यवस्थित वाचन करत चला. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे सगळं काही सांगता येत नाही. यानंतर सर्वनाम जे आहे, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. म्हणजे गोपाळ सर लेक्चर देत आहे, ते खूप छान शिकवत आहे, अशी 2 वाक्य आहे. गोपाळ सर लेक्चर देत आहे म्हणजे गोपाळ हे माझं विशेष नाम आहे, नो प्रॉब्लेम. पण पुढे तुम्ही सांगितलं की गोपाळ सर लेक्चर देत आहे आणि गोपाळ सर खूप छान शिकवत आहे असं तुम्ही म्हणणार नाही. गोपाळ सर लेक्चर देत आहे आणि पुढचं वाक्य आहे ते खूप छान शिकवत आहे. मग गोपाळ सरांच्या ऐवजी म्हणजे गोपाळ सर जे विशेष नाम होता त्याऐवजी तुम्ही ते हा शब्द वापरला. मग अशा प्रकारचा नामाऐवजी जेव्हा वेगळा शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हटले जाते. आणि मग तो, ती, ते, हे, इथे अशा प्रकारची सर्वनामे भरपूर आहे. यानंतर जे काही विशेषण आहे, विशेषणाचा मूळ जो काही संदर्भ आहे की कोणत्याही नामाचा विशेष गुणधर्म जेव्हा दाखवला जातो तेव्हा त्याला विशेषण असं म्हटलं जातं. विशेषणाची जे आहे ते भरपूर आपल्याला उदाहरणं सांगता येतील की अशा प्रकारचं जे काही विशेषण आहे, विशेषणाची भरपूर काही उदाहरणं सांगता येतील की तो मुलगा हुशार आहे, किंवा गोपाल सर जे आहे ते शिकवता आहे आणि ते खूप चांगले शिकवत आहे. मग चांगले हे काय आहे, विशेषण आहे. गोपाल सरांचं जे काही तुम्ही विशेष सांगितलं की ते काय आहे, ते खूप चांगले शिकवत आहे. म्हणजे आपणच आपल्याला कधी वाईट म्हणू नये म्हणून जे आहे ते चांगलंच म्हणावं लागतं. जर आपणच म्हणायला लागलो माझं काही खरं नाही, माझ्या जीवनात काही खरं नाही, मी जो आहे तो मी असाच आहे, तर जग तुम्हाला काय म्हणेल, जगही तुम्हाला तसंच म्हणेल. त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवा, स्वतःची सेल्फ इमेज चांगली डेव्हलप करा, स्वतःला जे ते चांगलं समजा आणि चांगला स्वतःचा उत्कर्ष करून घ्या. जर आपण स्वतःला चांगला म्हणायला लागलो तर दुसरे का चांगलं म्हणणार नाही. तर मूळ मुद्दा आहे. तर मला मुद्दा सांगायचा आहे, गोपाल सर चांगले शिकवत आहे. मग चांगले हा शब्द काय झाला की त्या नामाविषयी अधिक माहिती देतो आहे आणि काहीतरी विशेष सांगतो आहे, म्हणून त्याला जे विशेषण म्हणतात. आणि गोपाल सर चांगले शिकवता आहे म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो काही शब्द आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हटले जाते. वर्ब किंवा क्रियापद. मग वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद म्हटले जाते. साधा शब्द आहे, गोपाल सर खूप चांगले शिकवत आहे. मग गोपाल काय झालं तर गोपाल हे विशेष नाम झालं. सर हा शब्द जो आहे तो खरा तर सामान्य नाम म्हणून वापरला जातो, कारण शिक्षक किंवा त्या कॅटेगरीज मध्ये येऊ शकतो. चांगले हे काय आहे तर चांगले हे त्याचं विशेषण आहे, त्याच्याविषयी विशेष गुणधर्म वर्णन केलेला आहे. आणि पण मग आपण फक्त निल गोपाल सर खूप चांगले, बस
बाकी काहीच म्हटलं नाही. मग चांगले आहे का नाही की काहीच नाही, तर ते वाक्य पूर्ण होणार नाही. गोपाल सर खूप चांगले एवढं म्हणून चालणार नाही. नेमके चांगले आहे का चांगले नाही, तर त्या दृष्टीने वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी गोपाल सर खूप चांगले आहे, मग आहे नावाचा शब्द जेव्हा लिहितो तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण होणार आहे, म्हणजे ते काय झालं, क्रियापद असणार आहे. आणि मग गोपाल सर खूप चांगले नाही, नाही जरी म्हटलं तरी त्याने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला किंवा वाक्यात उच्चारण्याला नेमकं काय सांगायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं. म्हणजे अशा प्रकारचा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हटले जाते. वाक्यातील विशेष गुणधर्म सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हटले जाते. नावाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हटले जाते. आणि अशा प्रकारचा जो आहे तो किंवा वस्तू त्याला जो काही नाव दिले जाते त्याला विशेष नाम असे म्हटले जाते. खरं तर मुद्दे सांगण्यासारखे खूप आहे, फक्त वेळ कमी असतो. आता मी फक्त जे आहे अविकारी जे काही शब्द आहे की नावा शब्दांच्या काही जाती आहे त्या अविकारी आहे. अविकारी म्हणजे काय की अशा प्रकारचा लिंग वचन विभक्ती जरी चेंज झाली तरी त्या शब्दांच्या नावांमध्ये बदल होत नाही. तर लिंग वचन विभक्ती जरी चेंज झाली तरी त्या शब्दांच्या नावामध्ये बदल होत नाही, त्याला अविकारी शब्द असे म्हटले जाते. आणि मग अशा प्रकारचे अविकारी शब्दांना साधारणतः अव्यय असं म्हटलं जातं. आणि मग शब्दयोगी अव्यय असेल, क्रियाविशेषण अव्यय असेल, समुच्चय बोधक अव्यय असेल, अशा प्रकारचे अजून त्यांचे 4 प्रकार आहे. उद्याच्या लेक्चरला थोडासा मी मुद्दा त्याचा सांगणार आहे. आणि त्याचबरोबर उद्याच्या लेक्चरला लिंग वचन विभक्ती आणि जे काही बाकीचे काही टॉपिक्स आहे त्यांची आपण चर्चा करणार आहोत. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आज मराठी म्हणजे काय, सरकार किती व कोणते, त्याचप्रमाणे शब्दांच्या जाती किती व कोणत्या, या सर्व विस्तृत बाबींवर सविस्तर चर्चा केली आमच्या विद्यार्थ्यांसोबत. त्यांना मार्गदर्शन केलं मोलाचं. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं तसेच महाविद्यालयाच्या वतीनं आपले फार फार आभार मानतो. विद्यार्थ्यांना अटेंडन्स लिंक कृपा करून अशी करतो सगळ्यांना. आज आपण इथं हा जो इथं संपवूया सर. धन्यवाद मोजाळ सर.